मित्रांनो, आपल्या सर्वांना कार्ड तर माहीतच असणार, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड, अपार आय-डी कार्ड, या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहीतच असतात. सर्वप्रथम आपल्याला जेव्हा आपण आधार कार्ड म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र येतं की आधार कार्ड आपलं कसं असणार. आधार कार्डमध्ये आपला फोटो असतो, स्कॅनर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बारकोड दिलेला असतो. तर हे कशासाठी लागतात, नेमके सगळे कार्ड्स आपल्याला कशासाठी लागतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, माझं नाव स्वरूप मजमुले. मित्रांनो, ऑनलाईन डिजिटल टीचिंगमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आधार कार्ड बघूया. आधार कार्ड म्हणजे नेमकं काय? आधार हे आपलं महत्त्वपूर्ण ओळख आहे. आधार कार्ड म्हणजेच आपली ओळख झालेलं आहे. आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट घेतात, आयरिस घेतात. आधार कार्डचा नेमका वापर आपण कशासाठी करू शकतो? आधार कार्ड आपल्याला बँक खाते काढण्यासाठी लागतात, पॅन कार्ड बनवण्यासाठी लागतात, शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्डचं काम हे अत्यंत आवश्यक असते. मित्रांनो, तर आता बघूया आपण पॅन कार्ड. पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून दिलं जातं. पॅन कार्ड आपल्याला बँकिंग क्षेत्रात कामी येते. त्यानंतर ITR रिटर्न काढण्यासाठी कामी येतं आणि व्यवसाय करण्यासाठी आपल्याला हे पॅन कार्ड अत्यंत उपयोगी आहे. मित्रांनो, आपण जर बँकेचे व्यवहार जर करायचे असेल तर आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता पडते आणि नोकरीचा जर आपल्याला अर्ज करायचा असेल तेव्हासुद्धा आपल्याला पॅन कार्डचा कामगार कार्ड. कामगार कार्ड हे कोणासाठी आहे? जे काम करतात, ज्या लोकांनी बांधकाम कामगार यांचे फॉर्म भरलेले आहेत त्या लोकांचं हे कामगार कार्ड बनते. कामगार कार्ड कशासाठी कामी येते? तर कामगार कार्ड हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कामी येतो. मतदान कार्ड तर तुम्हाला सर्वांना परिचयाचंच आहे. मतदान कार्ड हे आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागतो. वोटिंग करायला, मतदान करायला आपल्याला मतदान कार्डची आवश्यकता असते आणि आपण ओळखपत्र म्हणून मतदान कार्डचा वापर करू शकतो. मित्रांनो, उर्वरित कार्डची माहिती बघूया दुसऱ्या पार्टमध्ये. मित्रांनो, अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय हिंद.